आपण इथं हिंदकेसरी दावण म्हणून ज्याची बिनजोडचे बादशाह अशी ओळख आहे, सुलतान आणि शेरा. शेट एकदा बैला दाखव यांना. हिंदकेसरी सुलतान आहे आणि त्याच्याबरोबर हे शेरा आझाद किंग. आता आपण मालकाशी परिचय घेऊ, कसे कसे बैलांचा सांभाळ करते आणि कसं कसं राहते. मालकाला बोलू आपण दोन शब्द. मालक शेट नमस्कार. शेट सुलतानची लंपी गिनती क्लिअर झाली का? हा क्लिअर झाली. आता कसं काय झाली लंपी? का बिमार झालं का? ताप होती थोडी, लंपी साथ चालू होता आपल्या लंपी झाली होती का अंदर? आता पुढे क्लिअर झाले. हे सर्विसल घेतली की नाही बाईला? आता घेतली की मागच्या रविवारी समजा इथं शेवटी मैदानावर कोणाच्या बाईला? आपले रॅम शेकर यांच्याकडे होता एक गोलू म्हणून. चांगला होतो वासरू, चांगला आधा त्याचा दिसतो. आता ते लहान आहे. सुलतान दिसाय का आता तुझ्या? सुलताना जसं आताच किती बिंजोड झाले सुलतानच्या आता? सुलतानचा मागं तर 4 बिंदू झाले लगट 4 बिंजोड. आणि एक मोठी बिंदू. हा मित्रांनो, सुलतान हा बैल 4 लगट 4 बिंजोड केलेले आहे. एक 4 बिंजोड केलेले आहे. अजून आपण मालकाची पूर्ण परिचय घेऊ. तर मला आता किती लंपी किती दिवस लंपीत होता? लंपी तर कमीत कमी 4 महिने लंपी झाला. बिंजोडमध्ये कोणत्या कोणत्या बैलासोबत पाहायला मी? पहिलं तर ते कासारबादचा चिता होता, त्याच्यामध्ये एक बिंदू गेली. तर त्याच्यानंतर आपला मुकिलवाडीचा बादल, आणि त्याच्यानंतर राणा, आपला राज्य आपला मामाचा. तुमच्या सगळ्यात जास्त आवडती शर्यत कोणती होती? आमच्यात सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या गावातच मैदान नव्हता, आपल्या इथला पैशाचा अड्डा. तिथं एक लई टसलमध्ये गाडी लागली होती, म्हणजे शर्यत लागली होती. त्या शर्यत जेव्हा सुलताननी विजय केली तेव्हा मला खूप आनंद झाला. कोणता नंदी होता सुलतान सोबत? आपला माई होता, आपल्या आशमशाह. बैलाला खुराक काय काय सध्या? बैलाला आता सध्या खुराक म्हणजे हेच आपली डाळ आहे, बुलट राजांनी खिलार आहे. दूध बदाम एकही नाही. दूध आपण नाही पाहिजे. काय प्रॉब्लेम काय होतो दुधाने? दुधाने कसं आता डॉक्टरचं म्हणणं आहे, दुधाने लंपी लवकर येते. त्याच्यामुळे आपण दूध सध्या बंद केलेलं. पहिलं आपण घेत होतो, आणि आता सध्या दूध आपण 2 नंदीला बंद केलं. हां, बैल नंदी पाहिजे खरं आहे. हां, बैल चांगला आहे. आणि शेरा कधी घेतलेला आहे? या शहराला आपली आजची नवीन खरेदी केलेली आहे. 2 महिने झाले त्याला. वासरू चांगलं. किती रेस झाले वासरू? सध्या काय 2 रेस झाल्या फक्त. हा मित्रांनो, वासरू पहा, एक नंबर वासरू आहे. वासरा 2च रेसल झाल्या, पण वासरू अजून बी तोंड काढून पळून देत नाही. दोन्ही वेळ फेरत तसंच पळालं वासरू. एक मोठ्या बैलाबरोबर पळालं, निशान बरोबर, थायमन बरोबर. तर तेव्हा बी वासराने त्याला तोंड टाकूनच पळाला. आणि आता दुसऱ्यांदा बी याच्यात फेरा मारला जॉगरमध्ये, त्याला बी तोंड टाकूनच पळाला. वासरू म्हणजे 100% काम करण्यासारखं वासरू आहे. शेट, वासराची मागणी गिगणी काही आली का? म्हणजे आता 15 दिवस पहिली मागणी केली आपल्या व्यापारी होते आपल्या गावातलेच. हां, त्यांनी मागणी केली होती. काय नाव काय व्यापारीचं? आपले व्यापारी आहे का शर्यत शौकीन? शर्यत शौकीन पण आणि व्यापारी पण दोन्ही करते. हां, मग काय म्हणते? 7,000ला. मग नाही म्हणलं. मग तुमची इच्छा कितीपर्यंत द्यायची इच्छा? आपली सध्या इच्छाच नाही द्यायची. आपण त्याच्यावर थोडं करून घरचं घेतलं त्यांनी. हां, ते म्हणे आपल्याला करायचं. तर आता कोणाबरोबर पाहणार आहे वासरू रविवारसाठी? आता रविवारी आपण शामवाडीचा काशी म्हणून नंदी आहे, हां, त्याच्यासोबत आपण पळणार. चांगला पाहतो वासरू. वासरू तर सध्या चांगलं आहे. त्याला सध्या आपल्या एवढ्या याच्यामध्ये वासरू कमी पडते सध्या. त्याच्या वयानुसार त्याच्या वासरू भरपूर करंट जास्त असेल, कारण अजून तर काही तयारी एवढी आली नाही, पण करंट भरपूर आहे. मग अजून सध्या 3 महिने घरी आपण. आता काही बिंजोड तर काही आहे का नाही? आता करू सध्या थोडं. मला वाटतं तुम्हाला सेकंडपेक्षा जास्त बिंजोडमध्ये इंटरेस्ट असं वाटतं मला, है ना? बिंजोड जास्त. मग आता सुलतानची बिंजोड सोडायचा काही विचार आहे का नाही? आता थोडं सध्या आता तर नाही होणार, पण महिन्याभर एक बिंजोड खेळणार आहे मोठी. मित्रमंडळ कोण कोण तुमचे मित्रमंडळ कुठे गेले? तुमचे मित्रमंडळ सोबत असते ना कंटिन्यू? आता कुठे झाले? कुठे या सेट कॅमेरा समोर या, दाखवा तुमचा चेहरा. पाहिजे सगळं महाराष्ट्र पाहणार आहे, आपल्या युट्यूबवर सगळं महाराष्ट्र पाहतो. शेट, तुमचं नाव काय? नाव इम्रान. शेट जोराम बोला, जर ते कसं कॅमेऱ्यात आवाज जायला पाहिजे तुमचं.
पूर्ण नाव काय? तुमचं नाव काय? इम्रान तर पूर्ण नाव असेल ना शेठ तुम्हाला? इम्रान शाह. हा असं. शेठ किती दिवसांनी तुम्ही या बैलाबरोबर का तुमचे स्वतःचे? स्वतःची हो का? कंटिन्यू बैला सोबत असते तुम्ही? कंटिन्यू बैल हो का? तर वासरू सुलतान खरेदी कुठून केलेला आहे? सुलतान गावातच केलेलं आहे. काय काय रकमेचं केलं खरेदी? 16,000. तर कितीपर्यंत मागणी आली त्याला त्या बिनजोडच्या टायमाला? त्याला मागणी 1.5 लाख. 1.5 लाख पर्यंत आली होती. तर तेव्हा तुम्हाला कोणत्या शर्यतीत जास्त आनंद झाला? आता बिनजोडचे 4 शर्यती केले होते ना, लय आनंद झालं होतं. त्याच्यातली सगळ्यात जास्त आनंद आवडती शर्यत कोणती आहे तुमची? एक मोठी होती 11,000 ची, पण तिथं जमलं नाही काही. वासरी तब्येत बराबर नाही होती, तिथे जमलं नाही. शेठ तुमचं नाव? आमचं नाव निशार साहेब. जोराम बोला शेठ, ते कॅमेऱ्यात आवाज जात नाही, जोरानं बोला. आमचं नाव निशार साहेब. निशार आहे का? तुम्ही कंटिन्यू बैला बरोबर असते? कंटिन्यू बैला बरोबर असतो आपण. काय जॉकी का तुम्ही? हो. जॉकी गाडी? जॉकी आपण नाही. कोण येऊन जॉकी? आपल्या पैसे शहरातलीच आहे. आता वाटतं तुमच्या याच्यामुळे तुम्ही जॉकी काय काही कळलं नाही, ऐका ना. असं वाटतंय मला थोडं जॉकी. आपण काही जॉकी वगैरे काही नाही, आपल्याला फक्त नाद आहे. का सुट्टी नाही करवी नाही? नाही, सुट्टी मेकर काही नाही. फक्त आपला बैल आहे म्हणून आपल्याला शर्यत आवडते, ते फक्त आपण बघायला जातो. हो. शेठ तुमचं नाव? अब्रार शाह. अब्रार शाह. तुमच्यापाशी कोणते कोणते नंदी? राजू रे बाकी करे आणि ये सुलतान शेरा. शेठ शेरा कुठून घेतलेला आहे? आपल्या पश्चिम मैदानावर गाडी उतरली होती, गाडीवरून घेतला होता. कितीची खरेदी? तिची खरेदी काय 41,000 केली आपण. शेठ आता आपला हे व्हिडिओ बघून जर तुम्हाला मागणी आली तर तुम्ही वासरू देणार आहे? नाही, आपल्याला सध्या वाटत द्यायचं नाही. शेठ वासरू द्यायचं नाही म्हणत मला, पण तरी तुम्हाला आवडलं तर मी त्यांचा नंबर टाकतो त्याच्यावर, त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही. कारण ही सगळी बंद केली.